हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपल्या सबस्क्रायबर शरयूताई विचारले, मॅडम, सासूची आणि सुनेची कर्तव्य सांगा ना. का म्हणजे आपल्याला ओव्हरऑल सुखानं राहायचं आहे. घर सुखात असायला पाहिजे. प्रत्येकाला सुख आनंद मिळायला पाहिजे. मग ओके. अहो, तसं बघायला गेलं की हे काही अवघड नाही, सोपं आहे. सोपं आहे म्हणते म्हणजे मी आपण माणसं आहोत आणि एस्पेशली का नाही, सगळीकडे जे काही तणाव येतो हा सासू आणि सुनेमध्ये. सासऱ्यांचा रोल खूप कमी असतो. कधीच असं कोणी म्हणत नाहीये सासरे त्रास देत होते, सासरे छळत होते, नाहीये, कधीच नाही. आपल्याला फक्त सासू आणि सुनेमध्ये दिसते. ओके, ते आज मी आपल्याला सासूना कसं वागावं, कर्तव्य म्हणजे कसं वागावं, सुनेनं कसं वागावं ह्याच्याबद्दल थोडंसं बोलते. हे बघा, सासू, तिला अनुभव जास्त असतो आणि तिनं हे सगळं भोगलेलं असते म्हणजे काही वर्षापूर्वी, 30-35 वर्षापूर्वी असेल. ती पण आज सून आली आहे. इन द सेम वे त्या घरात नवीन सून म्हणून आलेली असते. त्यामुळे तिला हे सगळ्याची जाण आहे. त्यामुळे तिनं समजून घ्यायला पाहिजे, मला जे त्रास झालेला होता तो माझे सुनेला होऊ नये. हो, तो त्रास माझे सुनेला होऊ नये. मला कुठल्या गोष्टी तेव्हा जराशा खटकत होत्या. हे जरा आपण विचार करा. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असते. हे बघा, सून आपलं सगळं घर, आपली माणसं, हे सगळं ती सोडून आलेली असते. त्यामुळे तिला जरा हे घर आपलंसं वाटावं, ही माणसं आपलीशी वाटावी, हे करण्यात सासूचा हात खूप मोठा आहे. आता कुठे प्रॉब्लेम येतात माहिती आहे का? तोपर्यंत मुलगा आई 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 करत असतो प्रत्येक गोष्टीला. सपोज येताना, आई आज मला उशीर होणार आहे ऑफिसमधनं यायला म्हणतो, तेव्हा आईनं काय सांगायला पाहिजे? अरे, तिला सांगून जा ना. हां, म्हणजे हळूहळू सासूना आपल्या जबाबदाऱ्या असतील. हे ॲक्च्युअली भांडण का होते? हे पॉवरसाठी असते. आता पॉवर म्हणजे काय? तोपर्यंत स्वयंपाकघर, घरातलं सगळं पॉवर सासूच्या हातात असते. आज आता सून आली येते आणि ती हिची जागा घ्यायला लागते हळूहळू, म्हणून होते. त्यामुळे सासूना आपण होऊन हळूहळू आपल्या जबाबदाऱ्या असतील, आपलं पॉवर सेंटर असेल द्यायला, अरे तिला सांगून जाणं असं म्हणावं. उलट हल्ली मला काही विचारत नाही, हल्ली काही तिला विचारतो असं म्हणू नये. हळूहळू हे असं घडणारच आहे. आणि पूर्वी का नाही जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स कमी होते. हल्ली नाही आहे. हल्ली काय, नवरा बायको आणि मुलं जराशी मोठी होईपर्यंत एवढं. त्यामुळे हे जास्त वाढत जाते. का म्हणजे हे एक भावना इनसेक्युरिटीची आहे, पॉवरची आहे, प्रेम आणि अधिकाराची आहे. इनसेक्युरिटी म्हणजे सासूला वाटतं आता मला कोणच नाही विचारणार, आता ह्या घरात मला काही किंमत नाही असं वाटत असते. पॉवर तोपर्यंत सगळं तिच्याकडे होतं. आता हे हळूहळू ट्रान्सफर होत चाललेलं आहे. आणि प्रेम पण तिला वाटतं आतापर्यंत मुलगा मला आई आई करून एवढं मागे लागायचा, आता काहीच विचारत नाही. आणि अधिकार पण तिला वाटते सगळेच अधिकार माझ्या हातात होते, आज सगळं आता हळूहळू, म्हणून ही
तक्रारी होतात. म्हणून इथे जरा जरा समजून घेऊन सासूनं आधी त्या सुनेला जरा सांभाळायला पाहिजे. हे झालं सासूचं कर्तव्य. नुसतं आपली सासूगिरी दाखवायची नाही किंवा मला असं छळलं होतं म्हणून तुला मी छळणार नाही. अगं मला हे सोसावं लागते पण तुला सोसायला लागू नये ही भावना असावी. ही झाली सगळी कर्तव्य सासूची. आता सुनेची काय कर्तव्य आहे हे बघा. सून त्या नवीन घरात येते. येताना तुम्ही उगी काहीतरी डोक्यात ठेवून येऊ नका. सासू म्हणजे अशीच आहे, सासू आहे. आधीपासून बरेच लोकांचे डोक्यात असते. अहो ऑफिसमध्ये आपले बॉस टॉक्सिक असतात. आपण सहन करतो का नाही? एवढे काय आपले मोलकिरणीचे पण नखरे सांभाळतो का? नाही तर ती उद्यापासून येणार नाही म्हणते म्हणून. मग आपण सासूचं जरा ऐकायला पाहिजे. आणि सासूला अनुभव असतो. आता कित्येक ठिकाणी मी बघितले सुनेला अंदाज नसतो. आता नवीन आल्यावेळा कोणालाही अंदाज नाही आहे. विचारावं ना सासूला, अहो भाजी किती करू किंवा भात किती वाटी तांदळाचं करू, पोळ्या नाही ते रोज एक सून 10-10, 15-15 पोळ्या टाकत असली की सासू म्हणाली अगं असं करू नकोस का. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आज तुम्हाला आई तर नवरा मिळालेला आहे. त्याला लहानाचं मोठं करताना सासूनं कितीतरी खस्ता काढलेल्या आहेत. तिनं आपला घास त्याला देऊन त्याला मोठं केलेलं आहे. ही जराशी जाणीव पाहिजे. आज मला हे सगळं मिळालेलं आहे. हेच आपली सासूचा पण वाटा आहे. तिनं पण मदत केली आहे म्हणून आज एवढा माझा नवरा एवढा शिक्षण घेऊन एवढे मोठे पोस्टपर्यंत गेलेला आहे. त्यामुळे पहिलं सुनेला काय कळायला पाहिजे, आपले सासूला रेस्पेक्ट द्यायला पाहिजे. रेस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि दुसरं काय करा म्हणजे आपण काही सासूचा सल्ला का म्हणजे अनुभवाचा सल्ला आहे तो. एवढ्या कष्ट करून एवढ्या महागाईचे काळात एवढ्याला वाया घालवलेलं चालत नाही. त्यामुळे जरा सासूबाईंचं इथे सल्ला घेत जावा. आणि तुम्ही शॉपिंगला जाता, मॉलला जाता, काही तुम्हाला हवं तर आणता, मुलांना आणता, नवऱ्याला आणता, अशा वेळी सासूला पण आणत जावा ना. जरा लक्षात ठेवा. आणि एक म्हणजे आपण एकमेकांना हॅपी ठेवायचं प्रयत्न करायला पाहिजे. एकमेकांना आनंदी ठेवायचं प्रयत्न करायला पाहिजे. एवढं केलं का नाही आपोआप सगळे प्रश्न सुटतात. तुम्हाला मी सांगते, मी शाळेत आपल्याला माहीत आहे टीचर म्हणून काम करत होते तेव्हा आमचे ते MSc BEd होऊन लागलेली मुलगी होती. ती का नाही ह्याला वटपौर्णिमेला उपास करायची, पूजा सगळं. मग दुसरी टीचर म्हणाली अगं MSc वगैरे फिजिक्समध्ये MSc झालेली होती वाटते, केलेलं आहेस आणि तुला कळत नाही आहे कशाला हो उपास तपास पूजा फेऱ्या मारणं आहे काही कळत नाही का तुला म्हणाली. तसं ती म्हणाली नाही कळते मॅडम, मला कळत नाही असं नाही आहे. पण सासूबाईंना आनंद होतो, त्यांना अपेक्षा असते मी हे करावं का. हे व्रत आपण नवऱ्याच्या आयुष्यासाठी करतो आणि त्या माझ्यावर एवढं प्रेम करतात. कुठे गेल्या तरी त्या बाईला वेगवेगळ्या टाईपच्या टिकल्या आवडायच्या सुनेला. म्हणून ती म्हणाली सासूबाई कुठे गेल्या तरी त्यांना नवीन प्रकारच्या टिकल्या दिसल्या का नाही लगेच माझ्यासाठी घेऊन येतात. मग त्यांचं मन राखायला त्यांना बरं वाटते, त्यांना आनंद मिळतो. म्हणून मला वड्याला फेरे मारलेले काही चुकीचं वाटत नाही का. त्यांना आनंद मिळतो. त्यांना का आनंद मिळतो, त्यांचे मुलाच्या आयुष्यासाठी मी हे करते.
म्हणून मी हे कळे बघा, एवढं अंडरस्टँडिंग असलं का नाही दोघींनाही एकमेकींबद्दल काही पुढे बिनसत नाही. फक्त आपण एकमेकांना आनंद कसा मिळतो, प्रत्येक गोष्टीत जाऊन हे बरोबर आहे, हे चूक आहे, माझंच बरोबर आहे असं विचार करू नका. अहो, कंप्लीट चूक कोणच नसते, कंप्लीट करेक्ट पण कोणच नसते. त्यामुळे जरा एकमेकांना समजून घेतलं, ओके माझे घरात मला शांतता पाहिजे, मला आनंद पाहिजे, मग एकमेकांचं आपण ऐकलेले काय चुकते असं मला वाटते. म्हणून मी म्हणते आपण आपली कर्तव्य, आणि सासूबाई सुद्धा मी म्हटल्यासारखं झालं ना, सून आली आहे, हळूहळू तिला सोडून द्यायचं आणि विचारलं तर सांगायचं, पण कुठे चुकते तिथे बोलायला पाहिजे. अहो, एवढ्याला वाया घालवणं हे सगळं बरोबर आहे का? आणि सुनांना पण एक मी सांगते, आपण लग्न करून येताना आपलं सासर कसं आहे तिथे आपण एडजस्ट होतो का, हे एडजस्ट होण्याचे दृष्टीनं वागायला पाहिजे. नाही ते मी बघितलेलं उदाहरण सांगते. एक पुरोहित कम्युनिटी होती, घर भरपूर पैसेला आणि काही कमी नव्हतं. त्यांचे मुलाचं लग्न झाल्यावर आलेले सुनेला का नाही रोज बाहेर जाऊन जेवायची सवय. आणि ह्या सासूनं आता पौरोहित्य करताना माहिती आहे आपल्याला, नारळ येतात, तांदूळ येतात, ते तांदूळ धुवून त्यांचे डोसा, अमुक तमुक, मोदक हे सगळं सारखं असायचं. एवढ्या गाडीचा कोंडा करून तिनं एवढं छान सगळं भरपूर छान संसार थाटलेला होता. असं दुपारचं सकाळ उरलेलं असलं की उरू देत, आपण जायचंच बाहेर. असं करून चालेल का? हे लोक कधी गावात हॉटेलला जात नव्हते का? म्हणजे आपण जे काही करतो चूक बरोबर असं नाही, बाहेर गावाला गेल्या वेळा जात होते, पण गावात ते कधी आपण जातो तसं उठलं की हॉटेलला गेलो, रस्त्याच्या बाजूला डोसा खाल्ला असलं नव्हतं. आणि ह्या सुनेला रोज बाहेर जायला लागायचं, बाहेरचं खाणं. मग नवरा म्हणणार ना, अगं नाही आमच्या घरात ना, आपण कुठे गावाला जातो तेव्हा खाणं. असं सुनांना पण जरासं ॲडजस्टमेंट करायला यायला पाहिजे, नाही तर मग नाही होत. घरात भांडणं हे होते. आणि मी म्हटलेलं सुनेचं तर शेवटी डायव्होर्समधनं एंड झालं होतं. त्यामुळे आधी तुम्ही लग्न करून घ्यायच्या आधी जरा विचार करा, मी जातीये तर घर कसं आहे, तिथलं वातावरण कसं आहे, मला हे सूट होईल का, ते त्याच्याप्रमाणे जावा. अगदी संसार खूप सुखाचे होतील. आणि शेवटी काय पाहिजे आपल्याला, घर म्हणजे घरात आनंद पाहिजे, सुख पाहिजे, एवढंच ना. हॅव अ गुड डे.